नमस्कार. आज मी सादर करते माझी स्वलिखित कथा आल्या पावली परत गेला. आल्या पावली परत गेला. माणिकने 12वीची परीक्षा दिली होती. ती सुट्टीत मामाकडे गेली होती. तिथे मामीच्या भावासोबत त्याचा मित्र जगन आला होता. जगन BA होता. त्याला माणिक पसंत पडले. जगनने मामीजवळ माणिकचा विषय काढला. म्हणाला, कोल्हापूरला आमचं घर आहे, चादरींचं दुकान आहे, आई वडील, थोरला भाऊ आणि 2 बहिणी आहेत मला. मामाने माणिकच्या आई वडिलांना बोलावून घेतला. जगनचे आई वडील आले. ठराव झाला आणि ग्रीष्मात माणिकचं आणि जगनचं लग्न झालं. जगनने माणिकला पुढे शिकू देईन असं आश्वासन दिलं होतं खरं, पण घरात 10 कामं रांगेत तिची वाट बघत असायची. नणंदा कॉलेजला जायच्या. सकाळी उठल्यापासून अंगण झाडणं, नाश्ता करणं, भांडी घासणं अशी कामाची लाईन लागलेली असायची. त्यात थोरला दीर व त्याची बायको नोकरीला जायची. त्यांच्या लहान मुलीला सासूबाई सांभाळत. दुपारी मात्र ती छोटी माणिकच्या सोबत खेळत असे. माणिकला घरी एवढ्या रामरगाड्याची सवय नसल्याने ती फार थकून जाई. एकदा जगन फारच चिंतेत होता. माणिकने कारण विचारलं तर म्हणे, काय करू, धंदा चालेनासा झालाय. जागा मालकाने गाळा खाली करायला सांगितलं. माणिक म्हणाले, तुम्ही घरात आई वडिलांशी बोला, ते नक्कीच काहीतरी मदत करते, मार्ग काढतील. जगन म्हणाला, त्यांच्याकडे कुठून आलेत पैसे, मी असले तरी द्यायचे नाहीत ते. माझ्यावर विश्वास नाही त्यांचा, थोरल्यावरच आहे. तुझाही नाही ना? असं कुठं म्हटलं मी, माणिक भांबावत म्हणाले. मग झालं तर हे आपलं बोलणं आपल्यातच राहू दे, कोणाला काही सांगू नकोस. तुझ्या माहेरीही नको जाऊस काही दिवस. मला गरज आहे इथे तुझी. तुझे दागिने दे मला. मंगळसूत्र राहू दे तुझ्याकडे, नाहीतर उगा संशय यायचा घरातल्यांना. माणिकने पेटीतला दागिन्यांचा बटवा काढला. त्यातल्या 4 सोन्याच्या बांगड्या, कैरी हार, सासूबाईने दिलेला हार, हे सगळं धन जगनच्या सुपूर्द केले. जगन खुश झाला. म्हणाला, बायको असावी तर अशी. त्याने माणिकला मिठीत घेतलं. दिवसभर कितीही काम केलं तरी रात्री जगनच्या स्पर्शाने तिची सगळी मरगळ, थकवा दूर व्हायचा. जगन तिला खूप सारी स्वप्न दाखवायचं. 4-1 महिन्यात दागिने सोडवून आणून, इथे काम जास्त पडतं म्हणून 2 नोकर दिमतीला ठेवू, 4 चाकी गाडी घेऊ, थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाऊ. 1 ना 2, त्या स्वप्नांच्या दुनियेत बिचारी माणिक हरवून जायची. त्यातच नणंदेचं कॉलेजमध्ये अफेअर चालू होतं. त्याची कुणकुण घरात लागली. माणिकची सासू आणि नणंदेत जाम भांडणं, हमरीतुमरी होऊ लागली. घरातलं वातावरण बिघडलं. माणिकचे सासरेही आजारी पडले. एके दिवशी जगन जो निघून गेला तो परत घरी आलाच नाही. बिचारी माणिक इवल्याच्या तोंडाने आड्याकडे बघत राहायची. तिला तो येत असल्याचा भास व्हायचा. थोरल्या दिराने ओळखीच्यानं शोधलं, पण कुठेच त्याचा मागमूस लागेना. यातच माणिकला दिवस गेले. आता या 2 जीवांचं पोट कोण भरणार म्हणून थोरली वहिनी माणिकला पाण्यात बघू लागली. येता जाता टोमणे मारू लागली. सासूबाईने माणिककडे तिने दिलेला हार मागितला. माणिकला कळेना आता काय सांगावे. शेवटी तिने भीत जगन सगळं स्त्रीधन घेऊन गेला असं सांगितलं. सासूबाई तिच्यावर जाम भडकली. तूच माझ्या मुलाला बिघडवलंस म्हणाली. नी माहेरी जा, मी तुझ्या वडिलांकडून तसाच हार बनवून घेऊन ये म्हणू लागली. माणिक बिचारी नेसत्या वस्त्रानिशी त्या घरातून बाहेर पडली. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ. माणिकला तशा अवतारात आलेला पाहून तिच्या आईचं काळीच धडधडलं. माणिक आईच्या गळ्यात पडून खूप रडली. माणिकचे आईवडील चिंताग्रस्त झाले. पोटुसी लेक दारात आली, तीही अशा दीन अवस्थेत. माणिकचे वडील विचार करू लागले. चुकलंच, जरा जास्त चौकशी करायला हवी होती नवऱ्या मुलाची. माणिकचे वडील तिला म्हणाले, बाळ तू गर्भपात करून घे, नाहीतर पुढचा काळ अत्यंत कठीण जाईल तुला. माणिकने ठाम नकार दिला. तिने गर्भारपण स्वीकारलं. तिचं मन म्हणत होतं, या सगळ्यात माझ्या बाळाची काय चूक, त्याचं या दुनियेत येणं मी का नाकारू. 9व्या महिन्यात माणिकने मुलाला जन्म दिला. आजूबाजूच्यांची कुजबूज सुरू असायची.
पण या तिघांनी जणू कानात बोळे घालून ठेवले होते. घरच्या घरी बारसं करून मुलाचं नाव सौमित्र ठेवलं. आता हाच माणिकच्या जीवनाचा सोबती आधार होणार होता. सौमित्रला कळू लागलं तसं सौमित्र आईला त्याच्या वडिलांविषयी विचारायचे. माणिक त्याला ते फार लांब गेले आहे तसं सांगायचे. आई वडिलांवर खर्चासाठी अवलंबून राहणं तिला पटत नव्हतं, कारण त्यांची परिस्थिती यथातथाच होती. माणिकने उदरनिर्वाहासाठी पोळी भाजी केंद्र सुरू केलं. भाजी पोळी आमटी भाताचे डबे बाजूला असलेल्या सरकारी कार्यालयात जाऊ लागले. माणिक व तिची आई दोघी मिळून स्वयंपाक बनवायचा. सौमित्रचे आजोबा त्यांना गिऱ्हाईकं आणून द्यायचे. पैशाची देवाणघेवाण करायची. सौमित्रही मन लावून अभ्यास करायचा. आईचे कष्ट पाहून फार कमी वेळात त्याला शहाणपण आलं होतं. 12वीत तो जिल्ह्यात दुसरा आला. तेव्हा त्याने त्याच्या यशाचं श्रेय हे त्याच्या आईला व आजी आजोबांना दिलं. आजोबांनी तर गावभर पेढे वाटले. पुढे त्याने अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. प्रथमच आईला सोडून वसतिगृहात राहायला जाताना त्याला भरून आला होता. तरी पण माणिक खंबीर राहिली. तिने डोळ्यातून ठिपूससुद्धा काढला नाही. सौमित्र गेला त्यानंतर काही दिवसातच दाढी वाढलेल्या गबाळ्या अवस्थेतला जगन एका दुपारी त्यांच्या पायरीजवळ आला. माणिकने प्रथम त्याच्या अवतारावरून त्याला ओळखलंच नाही. केस वाढलेले, मळके कपडे, हातापायांच्या काड्या. जगनने ओळख सांगितली तसे झोपाळ्यावर बसलेले माणिकचे वडील पुढे आले. माझ्या लेकीचं आयुष्य धुळीला मिळवलंस आणि आता परत तिच्या जीवनात विष कालवायला आलास, ते मुठी आवळत थरथरच म्हणाले. सुमनने मात्र जगनला मागील दारी नेलं. त्याला आंघोळीला पाणी दिलं. त्याचे केस वगैरे न्हाव्याला बोलवून कापून घेतले. जगन अक्षरशः माणिकच्या पाया पडला. म्हणाला, अगं माझ्या आईने मला घरात नाही घेतलं, पण मी तुझे दागिने नेले, तुला वाऱ्यावर टाकले, तरी तू मला घरात घेतलंस. मी तुझे दागिने माडीवर जाऊन उधळले, मज्जा केली. ती चटच लागत गेली. मग चोऱ्यामाराही करू लागलो. जेल झाली. तुझी खूप आठवण यायची माणिक माफ करशील मला? माणिक म्हणाली, तुम्ही माझा विश्वासघात केलात. तेव्हाच तुम्ही पती म्हणून माझ्या मनातून उतरलात. मी एक दीन माणूस म्हणून तुमच्याकडे पाहिलं, तुम्हाला खाऊ पिऊ घातलं. तुम्ही सोडून गेलात तेव्हा तुमच्या प्रेमाची निशाणी होती माझ्या उदरात. मला मुलगा झाला. सध्या हॉस्टेलला राहत होतो. सौमित्र नाव त्याचं. हा बघा फोटो. सौमित्रीचे वडील मात्र बनण्याचा प्रयत्न करू नका हा. त्याच्या आयुष्यात अजून वादळ आणू नका. तुम्हाला काही पैसे देते. तुम्ही लांब कुठेतरी निघून जा. नोकरी करून पोट भरा. सौमित्रीचं नाव मात्र सौमित्र माणिक शिरसाठच राहील. तुमच्या आईने मी पोटोशी असताना मला घराबाहेर काढलं, म्हणून मी तुमचं आडनावही सौमित्राच्या नावाला जोडलं नाही. तर ज्या माझ्या आईवडिलांनी आम्हा मायलेकरांना आधार दिला, माया दिली, त्यांचं आडनाव शिरसाठ लावलं. माणिकने एक नोटांचं पुडकं जगनच्या हातात आणून दिलं. त्याला नमस्कार केला आणि माझघराचं दार लावून घेतलं. ओशाळलेला जगन आल्या पावली परत गेला. धन्यवाद.